शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मेरिटवर निर्णय दिला होता। तसाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही निर्णय लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी दिली। यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल 4:30 वाजता वाचन होणार आहे आणि या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्या सोबत भरत शेठ गोगावले आहेत। नमस्कार भरत शेठ, शिवसेनेचा निकाल लागलेला आहे, तुमच्या बाजूने निकाल होता, आज राष्ट्रवादीचा निकाल आहे, नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागेल असं तुम्हाला वाटतं? कारण संजय राऊत टीका करताना दिसून आहेत की अजित पवार यांच्याच बाजूने निकाल लागेल, तुमचं काय मत आहे? ते संजय राऊत ज्योतिष आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु ठीक आहे, आम्हाला असं वाटते जे मेरिटवरती आहे त्यांचाच निकाल लागतो। आम्ही मेरिटवर होतो आणि त्याप्रमाणे आमचा निकाल आमच्या बाजूने लागलेला होता। त्याच धर्तीवरती अजितदादांच्या बाजूने तो निकाल लागणं क्रमप्राप्त आहे असं आम्हाला वाटतंय, कारण जास्त मेजॉरिटी आणि याच्यामध्ये अजितदादा अग्रगण्य आहेत, त्याच्यामुळे तो निकाल अजितदादांच्या बाजूने लागेल अशी आम्हाला खात्री वाटते। इतक्या मोठ्या संख्येने इनकमिंग महायुतीमध्ये सुरू असताना मग निष्ठावंतांचं काय होणार? आणि भरत शेठ यांचं मंत्रिपद आता कायमस्वरूपी केलेलं आहे का अशी टीका केली जाते, तुम्हाला काय वाटतं, मंत्रिपद आता मिळेल की नाही? मिळालं नाही मिळालं तरी आम्ही काय त्याची काळजी करत नाही आहे। मंत्रिपद नेमकं कशासाठी हवं असतं हे काही लोकांना किंवा काय आम्हाला अजून ते नाही, परंतु ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला घेऊ, नाही मिळालं तरी तसंच राहू, परंतु मतदारसंघाचा विकास हा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला जसा हवा आहे तसा मिळतोय, त्यामुळे तेवढी काय काळजी करायचं कारण मला तरी वाटत नाही आहे, बाकी कोणाला वाटत असले तरी। आणि आम्ही एकदा सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांवरती जो विश्वास आम्ही ठेवला आहे तो आमचा कायमचा आहे। कॅमेरामॅन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।